काल महाराष्ट्रामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कोणाची तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा निर्णय दिला। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे साहेब आहेत। साहेब, कालच्या ज्या घडामोडी झाल्या शिवसेना शिंदे साहेबाची धनुष्यबाण शिंदे साहेबाचा असा निकाल दिलाय, कसं बघता याच्याकडे? आम्हाला तो निर्णयच मान्य नाही आहे। हा निकाल त्या ठिकाणी कोणाच्या तरी सांगण्याहून त्या ठिकाणी तयार केला असावा केंद्राच्या, कारण 2-3 वेळेस स्पीकर 2-3 वेळेस दिल्लीला जाऊन आले आणि त्यापेक्षा हाईट कशी झाली की 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात, चर्चा करतात, गुप्त वेळेस 2 वेळेस जाऊन भेटून आले। मग हा निर्णय हा अमान्य असणारा निर्णय आणि म्हणून जनतेलाही कळून चुकलं की यांचं हे काय चाललं आणि म्हणून जनता भडकलेली आहे, शिवसैनिक चिडलेले आहेत। आम्हाला सगळा प्रचंड राग आलेला आहे की हे काय चाललं, लोकशाही आहे का काय? त्याच्या हुकुमशाहीकडे किंवा हिटलरशाहीकडे सगळं आपण वळतोय असं दिसायला लागलं, म्हणून हे योग्य नाही आहे। तुमची भूमिका काय असेल, मी तुमच्या गटाची भूमिका याच्यापुढे काय असणार आहे? नाही, आता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी नेहमीच बोलायला लागले, आता सकाळी पण बोलले, तर त्याप्रमाणे ते जे सांगतील तो आदेश आम्हाला त्या ठिकाणी तो आदेश भूमिकेद्वारे आम्हाला कळेल। मंत्री अब्दुल सत्तार असं म्हटले की निकाल आमच्या बाजून लागला तर तुमच्याकडचे आमदार आमच्याकडे येऊ शकतात, म्हणजे त्यांच्या गटाकडे कोणी जाऊ शकत नाही हो, इतके एकनिष्ठ राहिले आहेत आतापर्यंत। त्यांना काय वाटत नव्हतं की आपण पण मंत्री हो, आपण पण पैसा मिळावा। शिंदेसाहेब तर त्या ठिकाणी असे निधीच देऊ लागले पत्राद्वारे, मग ते सोडून पण का आले? म्हणजे एकनिष्ठपणा त्या ठिकाणी त्यांचा उद्धवसाहेबांच्या पाठीशी आहे आणि उद्धवसाहेबांना नेता मानल्यानंतर कोणी त्या ठिकाणी जात नाही आणि म्हणून हा माणूस जो आहे आता यांचंच का होईल पाहतोय असं कळतं आहे आम्हाला की वरतून दिल्लीतून काहीतरी निरोप असा आला की 2 मंत्र्यांना त्या ठिकाणी बाजूला करा, कारण त्यांच्यामुळे आपल्या येणाऱ्या लोकसभेच्या सीटला धोका होतो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी यांना बाजूला करा, कारण आपलं नाव खराब होतं। 2 म्हणजे कोणते? 2 मंत्री जिल्ह्यातले 2 मंत्री ज्यांच्यामुळे नाव खराब होतं ते। यापुढे शिवसेना कशी उभारी घेणार आहे? कारण पुन्हा एकदा शिवसेना झटका बसला। सांगतो, आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला म्हणजे वाघाची जबाबदारी दिली, वाघ, आणि म्हणून आम्ही वाघ काय करतो, वाघ असं जंगलात बसलेला असतो, आळस देतो, असं करतो तसं करतो आणि त्याच्यानंतर काय वेळ आली तर असा छलांग मारतो की समोर त्या ठिकाणी कोणीच राहू शकत नाही। शिवसैनिक तसाच आहे। कालसुद्धा युवा सैनिकांनी जे काही जबरदस्त केलं, इतकं जबरदस्त केलं की त्यांना वाटलं कोणी येणार नाही, पण जे काही केलं ते घाबरले ते। आमचे 250-300 कार्यकर्ते युवा सैनिक आणि ते फक्त 80-90-100 असेल आणि मग ज्यावेळेस घोषणाबाजी झाली पोलिसांना नसते तर त्या ठिकाणी ही छलांग त्यांना कळले असते की शिवसैनिकांची छलांग वाघासारखी कशी आहे। नक्कीच वाघासारखी छलांग पुन्हा आम्ही मारणार आहोत असं चंद्रकांत खैरे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अमित आढेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।